माझा मराठी बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके. अशा मराठीचा अभिमान सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या छोट्या बहिणीची म्हणजेच मुक्ताईची एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. वेळ दुपारची. ज्ञानेश्वर माधुकरी मागत होते. झोळीत थोडेसे पीठ होते, पण ते 4 भावंडांना पुरेसे नव्हते. म्हणून ते एका घराजवळ आले आणि म्हणाले, ओम भिक्षाम देही, ओम भिक्षाम देही. आपण एक कर्मठ माणूस आला आणि त्याने धाडकन दार बंद केलं. ज्ञानेश्वर पुढे निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने दार उघडलं आणि म्हणाला, ए पोरा, इकडे इकडे इकडे. संन्यासाचंच पोरगण आहे तू? भिक्षा पाहिजे का तुला? ये ये, हे घे पीठ. असं म्हणून झोळीमध्ये मातीच टाकली. ज्ञानेश्वर पुढे निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने झोळी सोडली आणि म्हणाला, अरे थांब थांब, या भाकरी पण घेऊन जा. कसं काय रे, डोळे पाडून काय बघतोयस? चल निघ. ज्ञानेश्वर खाली मान घालून पुढे निघाले. इकडे संध्याकाळ झाली होती. मुक्ताईने विठ्ठलाच्या मूर्तीसमोर सांज वात लावली. ही विठ्ठलाची मूर्ती तिच्या आईबाबांची आठवण. ती हात जोडून रामरक्षा म्हणू लागली. इतक्यात तिला चाहूल आली की तिचा ज्ञानदादा आलाय. तिने पटकन रामरक्षा उरकली आणि आपल्या भावंडांसाठी पानं मांडली. निवृत्ती सोपान येऊन बसले. तेव्हा तिने विचारले, हे काय, ज्ञानदादा कुठे आहे? भूक नाही म्हणतो तो. सोपानानं उत्तर दिलं, भूक नसायला काय झालं, थांब मीच बोलवणार ते त्याला. असे म्हणून मुक्ताई खोपट्याकडे गेली. हे खोपट म्हणजे तिच्या ज्ञानदादाची एकांत जागा. गवत रचलेल्या जागेत तो लहर येईल तेव्हा जाऊन बसायचा. हे काय, दादाची झोळी तर इथेच दिसते. अगं बाई, झोळीत तर माती आणि शेणाच्या गौऱ्या. पुण्या दुष्टानं हे केलं असणार. म्हणून तर दादा रुसून बसलाय. हे ज्ञानदादा ऐक ना, ताटे उघड ना ज्ञानदादा, ज्ञानदादा ताटे उघड ना. अरे ज्ञानदादा, योगी पावन मनाचा साही अपराध जनांचा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वरागे झाले वन्नी, संत सुखे व्हावे पाणी. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अरे ज्ञानदादा, या झोळीत तर माती टाकणाऱ्यांची बुद्धी तर भ्रष्ट झाली असणार. पण म्हणून तू का कष्टी होतोस? अरे शेत उगवतं तिथं तणस यायचेच, केवढा फुलतो तिथे नाग निघायचेच, फुले फुलतात तिकडे काटे खुपायचेच. असं रे काय दादा, सारं जग जरी आगीसारखं दाहक झालं तरी संतांनी पाण्यासारखं शीतल असायला हवं, हे मी सांगायला पाहिजे का रे ज्ञानदादा? दातांनी जीभ चावली म्हणून कोणी 3200 तोडतं काय? अरे या उर्मट लोकांमुळे साऱ्या जगावर रुसायचं. तुम्हा संत मंडळींवर तर खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही अवघ्या विश्वाला तारायला हवं, हे मी सांगायला पाहिजे काय रे ज्ञानदादा तुला? ए दमले रे मी, पाय दुखले माझे. तुला तुझ्या बहिणीची दया नाही का येत? विसरणारे रा, क्षमा कर या लोकांना. अरे तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या दीनदुबळ्या लोकांसाठी दार उघड. ज्ञानाचा दिवा लावण्यासाठी दार उघड. तुझं सामर्थ्य दाखवण्यासाठी दार उघड. दार उघड दादा, दार उघड. विश्व कल्याणासाठी घालीत असलेली साध ऐकून ज्ञानेश्वर खडबडून जागे झाले. त्यांनी धावत येऊन दार उघडले आणि दारात उभ्या असलेल्या मुक्ताईला उचलून घेतले आणि म्हणाले, मुक्ता, तू आज माझी उद्धारकर्ती झाली आहेस. तू संतांच्या ठायी असणाऱ्या गुणांची मला आठवण करून दिली आहेस. मला आता खरोखरच विश्व कल्याणाच्या कार्यात भाग घ्यायचा आहे. खरोखरच मुक्ताईने ज्ञानेश्वरांच्या आयुष्यात पसरलेले नैराश्याचे काळ क्षणात दूर केले. आपणही मुक्ताईंकडे एक मागणं मागूया. सर्वे सुखी नसंतु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. धन्यवाद.